unfolding Raigad's thrilling view from Takmaktok, meeting with baby monitor lizard, Maharaj's idol, entertainment on the ropeway. Hi, preparations. सागर बराटे त्याला काय करायचं धीरज चोपडे आणि हा सागर बराटे हे दोन नवीन आमच्या गँग मध्ये सामील झालेले आहेत. म्हणजे जुनेच आहेत, कॅमेरामध्ये नवीन आहेत. चॅनलवर येणार आहे असा असा फायदा होतो. दाबायचं आणि काय असतं ना लाईक करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब दॅट्स माय लाईफ असं असं असं. दॅट्स माय लाईफ हा. After our meetup, we started with the journey towards Raigad with some heavy tasty breakfast in the early morning. It was a very beautiful ride with sunrise in the middle, followed by rains coming ups and downs, and also wind, and of course fog. If you neglect this patch of the roads are actually very nice towards the journey. And also monsoon has decorated the environment so beautifully. One can only experience it in a long ride. Yeah. There are lot many small waterfalls on the way and we wanted to enjoy them. But somehow we wanted to reach Raigad first. From Pune, Tamini Ghat, Mulshi Dam, and finally we reach the base of Raigad. Very beautiful long ride. And here it was, standing strong since ages, Raigad. ढगांमध्ये अर्धा किल्ला आणि अर्ध्या किल्ल्याच्या पलीकडनं सूर्यदेवता हळूच उगम पावतोय आणि तिकडे टकमकटोक खूप सुंदर पद्धतीने दिसतोय. वा वा वा, काय नजारा आहे. चला मित्रांनो वर जाऊया आता. पायऱ्या चढता चढता दम लागायला लागले आणि अजून 5% पण नाही पडलं जाते. मित्रांनो, हे दिसते ते आहे रोपवेचं स्टेशन. रोपवे हा खडकाच्या त्या साईडला आहे. आपण बघूया पुढे जाऊन. पायऱ्याच पायऱ्या, पायऱ्याच पायऱ्या. There are approximately 1500 steps, 1500 pairya, and a lot many halting stations where one can enjoy the beautiful scenery of the Raigad. Raigad is very well conserved, I can say. Just before reaching the main entrance of Raigad Fort, we came across this energizing waterfall and everyone was totally charged up. मित्रांनो, जी दमछाक लागलेली पायऱ्या चढता चढता या सुंदर धबधब्याने पूर्ण गेला. भूक लागली आता. चला मित्रांनो,
आपल्या मागे आहे तो मुख्य दरवाजा बघू शकता. दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे ना? त्याचं एक कारण आहे, कारण त्याची रचना अशी जबरदस्त केलेली आहे ना की मुख्य दरवाजा खालून शत्रूला बिलकुल दिसणार नाही. आपण आलो आहोत मुख्य दरवाजाला आणि त्याची रचना बघाल तर अजूनही मुख्य दरवाजा दिसत नाहीये. The entrance of Raigad, as well as many other big forts under Chhatrapati Shivaji Maharaj's empire, were designed in such a way that the enemy cannot get a sight of the main door from the base, and the door is hence protected. This shape is called as Gaumukh in Hindi, which is the trunk of an elephant. हा बघा, हा होता मेन दरवाजाचा एंट्रन्स आणि ह्या इकडे आहे तो मेन दरवाजा. तुम्ही बघू शकता गोमुख. After entering, we come across the biggest lake on the fort, which is called as the Elephant Lake. हा आहे गडावरती सर्वात मोठं तळ, म्हणजेच हत्ती तळ, हत्ती टाका. This is another huge lake on the fort, Gangasagar Lake. The speciality of Gangasagar Lake is that during the coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj, water from 7 major rivers was brought for the ritual and then it was poured in this lake. मित्रांनो, आपण आलो आहोत पालखी दरवाजाला. आज जाऊया. वर आहे राजांचं महल. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान होतं. त्यांनी अख्खं आयुष्य इकडे काढलं. पालखी दरवाजा आपण आताच बघितलाय. पालखी दरवाजाच्या उजवीकडे एक छोटा दरवाजा आहे, आपण त्याच्याने वर जाऊन बघूया. तो सागर वर जाऊन पोहोचलेला आहे ऑलरेडी. नमस्कार सागर. After entering the Palki Darwaza, we met this very beautiful creature, monitor lizard. दोन ब्रिटिशांनी या गडाला चारी दिशेने वेढा मारून या किल्ल्याच्या बॅक साइडला डोंगर आहे, कोटलाचा डोंगर. तर त्या डोंगरावरून इंग्रजांनी या गडावरती तोफांचा मारा केला. त्यास पहिल्यांदा दारू कोठारावरती हल्ला केला. त्याच्या आतमध्ये जे दारूमुळे साठवलेले होते ते आजूबाजूला पसरले आणि स्फोट झाल्यामुळे हा गड 11 दिवस जळत होता. या गडावरचं लाकडी छप्पर जळून गेल्यामुळे आज आपण पाहतो हे भिंतीचे अवशेष आणि हे दगडांचे चौथरे. ज्या गेट मधून आपण किल्ल्यात एंट्री केली त्या गेटला मेणा दरवाजा म्हटलाय. मेणा म्हणजे राजघराण्यातील स्त्रिया किंवा राण्या यांना जर का सूर्यास्त पाहणे झाले की त्या मेणात बसून येणं जाणं करायचे, तो मेणा दरवाजा आहे. त्या मेणा दरवाजेच्या विरुद्ध दिशेला समोर एक दरवाजा आहे, पालखी दरवाजा. मेणा आणि पालखी या दोघांमध्ये फरक आहे. मेणा पूर्ण बंदिस्त पॅक हा स्त्रियांसाठी होता आणि पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. मग राजांची पायी जर का चालत पालखी आली की पुढे राजवाडा, राज दरबार या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरवाजा. मेणा दरवाजाची आणि पालखी दरवाजाची आतील ही जी आडवी भिंत आहे ना, या भिंतीलाच लागून लाईन मध्ये 6 दालने, 6 माल.
या 6 महालांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राण्यांच्या महालांचा भाग म्हटलं. मग कल्पना करा की राजाने एकूण राण्या किती होत्या? 8. या 8 राण्यांपैकी या रायगड किल्ल्यावरती 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या कुठे? तर 2 राण्या या गडाखाली राहायच्या. राजांची पट्ट राणी सईबाईंचं राजगडावरतीच निधन झालं. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना, म्हणजे हा रायरीचा डोंगर जिंकून आपल्या ताब्यात घेण्या अगोदरच सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. आणि राजांची तिसरी राणी पुतळाराणी या गडाच्या पायथ्याला पाचारला का? तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना या गडावरचं हवामान किंवा हे क्लायमेट सहन होत नव्हतं, कारण त्यांचं वय हे 74 होतं, 74. म्हणून जिजाऊ मासाहेब या गडाच्या पायथ्याला पाचारला राहायच्या. पाचारला 9 एकराचा वाडा बांधून दिला. त्या वाड्यात घर मांडलं. त्या घरात जिजाऊ मासाहेब राहायच्या आणि त्यांची सेवा करण्यासाठी राजांची तिसरी राणी पुतळाराणी राहायच्या. मग बाकी उरलेल्या 6 राण्या रायगड किल्ल्यावरती राहायच्या. आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो, राजांनी 8 राण्या का केल्या? राजांच्या पट्ट राण्या 2, सईबाई आणि सोयराबाई. सईबाईचा संभाजी, सोयराबाईचा राजाराम असे राजांचे 2 मुलगे. मग बाकीच्या 6 राण्या केल्या. राजांचं हे राज्य कमी होतं, हे राज्य वाढवण्यासाठी म्हणजे आपले एक स्वैर संबंध जुळावं म्हणून प्रत्येक गावातील एक राणी केली, कारण तो गाव आपल्या सोबत व्हावा या दृष्टिकोनातून 8 गावातील 8 राण्या केल्या. या 8 राण्यांची नाव आहेत. पहिल्या सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, समोराबाई. हा पूर्ण एक माल एका राणीसाठी होता. एक माल तुम्ही पाहिला असेल, एका मालात 2 चौथाऱ्या आहेत. समोरचा चौथारा किचन रूम, त्याच्या पाठीमागचा चौथारा त्यांचा बेडरूम, त्याच्या राईट साईडला एक विंडो, त्याच्या लेफ्ट साईडला त्यांचं वॉशरूम आणि मधून एक गॅलरी दुसऱ्या राणीच्या महालात जाण्यासाठी. एक माल एका राणीसाठीच होता. परंतु तो महाल कोणत्या राणीचा होता हे मी क्लिअर सांगू शकत नाही किंवा इतिहासकार सांगू शकत नाही. या गडावरती लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 महाल होते. या 6 राण्यांच्या महालासमोर असे एक 6 ओटे आहेत सेम. या 6 ओट्यांनाच दाशी ओटा म्हटला. राण्यांच्या सेवेसाठी असणारा ज्या दाशी होते या समोर चौथारावरती राहायच्या. म्हणजे प्रत्येक राणी महालासमोर एक दाशी राहायची, म्हणून या चौथारांना दाशी ओटा असं म्हटलंय. समोरच इथे जाई ठेवलेले काही 3 खड्डे आहेत. 20 ते 22 फूट खोल खड्डे आहेत. धान्य कोठार ग्रॅनरी. इंग्रजांनी या गडाला 4ही दिशेने 3 महिने या गडाला जर का वेढा मारला तर इथल्या गडावरच्या लोकांना धान्य पुरेल अशा प्रकारे त्या कोठारांमध्ये धान्याचा साठा स्टोअर केलं जायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. शिवाजी महाराजांच्या नंतर 1733 ला ज्यावेळेस या गडावरती बाजीराव पेशवाले, दुसरे बाजीराव, हे पुण्यातून कारभार करायचे. मग त्या पेशव्यांनी त्या कोठारांचा कैदी वापर केला. जो कोणी या गडावरती चोरी, लबाडी, गद्दारी करेल त्याला कोठारांमध्ये 7 दिवस शिक्षा दिली जायची. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला की त्याच्या हातपाय बांधून त्याला गोंत्यात भरला जायचा. हा गोंता बांधून पुढे पनिशमेंट टाकपोकपॉईंटच्या टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. म्हणून या कोठारांना कैदी कोठार सुद्धा म्हटलेले. आणि तिथे रेलिंगला उभे राहून खाली जे वाडे पाहिले तुम्ही, इथे 4 वाडे, तर हे अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे. शिवाजी महाराजांचे एकूण 8 मिनिस्टर होते. अण्णाजी दत्तू, आपिराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नेते, 8 मिनिस्टर या गडावरती राहायचे. राजाने 365 किल्ले जिंकले की त्या प्रत्येक किल्ल्यांच्या कागदोपत्रांचा व्यवहार त्या मंत्र्यांजवळ चालला जायचा. म्हणून त्या वाड्यांना आपण सचिवालय किंवा कार्यालय असं म्हटलं जातं. तर ते वाडे आणि धान्य कोठार पाहिले असतील तर आपण राजांचा राहता राजवाडा. माझं नाव बाळाराम गंगाराम महाबळे. माझं गाव हिरकणेवाडी. अच्छा. जिथे रोपवे स्टार्ट होतं तेच आमचं हिरकणेवाडी गाव. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? माझा कॉन्टॅक्ट नंबर 9146279870. थँक्यू. त्यामुळे खूप चांगली माहिती देतात दादा. जर का तुम्ही आला तिकडे आणि तुम्हाला गाईड हवे असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. दादांना प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. तर आपण पुढे जाऊया आणि आपण पुढे जाऊया आणि गड एक्सप्लोअर करूया.
मातेचं मन या रायगड किल्ल्यावरती रमेना, त्या मातेचं मन त्या बाळाकडे थोडं होतं. हा जसा अंधार पडू लागला तसं त्या माता या गडावरती मशाली चुकवत चुकवत तो पश्चिमेकडचा कडा गडावरती जाऊन दुधाचं भांड त्या कड्यावरती ठेवलं आणि त्याच कड्या कपाराला धरत धरत ती माता आपल्या बाळासाठी धाडस करून उतरून गेल्यानंतर रायगड किल्ल्यावरती ही बातमी कळते. या रायगडावरून एखादी स्त्री उतरून गेले. त्या मातेला ताबडतोब या गडावरती बोलून घेतात. ज्यावेळेस मातेला दरबारात आणतात त्यावेळेस ते 6,500 सैन्य त्या हिराला आपल्या कौतुकाने पाहत होती. का तर हिरोजी इंदुरकरांचं बांधकाम कापून उतरलेली ती हिरा नव्हे तर हिरकणी आहे. म्हणून ते 6,500 सैन्य त्या हिराला आपल्या कौतुकाने पाहत होते. राजाने पुढे आल्यानंतर त्या मातेला विचारलं की माता का उतरलीस, कशासाठी उतरलीस. ही पूर्णपणे घडलेली घटना ती मातेने राजांना सांगितली आणि राजाने एक नजर त्या हिरोजी इंदुरकरांकडे टाकली. त्या हिरोजी इंदुरकरांकडे टाकली तर त्या हिरोजी इंदुरकराने लाजेने मान खाली घातली होती. का तर हिरोजी इंदुरकराने या गडाची गॅरंटी दिली होती की महाराज गड हा बेलाग व बुलंद झालेला आहे. गड हा बेलाग व बुलंद झालेला आहे की या गडावरून खाली जाण्याची ज्याची हिंमत असेल, म्हणजे या गडावरून खाली जायची हिंमत असेल ती फक्त पाण्याची धार आणि खालून गडावरती येण्याची जर का कोणाची हिंमत असेल तो फक्त हवेचा शोध. याच्या व्यतिरिक्त या गडावरून खाली कोणी जाऊ शकत नाही किंवा खालून गडावरती कोणताही शत्रू येऊ शकत नाही. मग राजे त्या हिरोजीने म्हटले की वा हिरोजी, ज्या गडावरून एखादी स्त्री उतरू शकते तर त्या ठिकाणी शत्रू या रायगड किल्ल्यावरती सहज येऊ शकतो. जातो ताबडतोब कडा तासून घ्या, कड्यावरती बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज म्हणून. आजही आपल्याला त्या ठिकाणी 2 तोफा, एक हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच हिरकणीवरून एक अशी छोटीशी कविता म्हटली आहे. ती कविता अशी म्हटली आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळे सूर्या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब तेथे त्या गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा हे कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नाव त्या या तडपदार घरवालीचे. एके दिवशी सांज सकाळी हिरा जातसे दूत घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. सूर्यदेवता मावळते झाले हे बंद गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान्हे बाळ माझे. हात जोडून करी विनंती गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणतात नाही अनुज्ञा ही शिवरायांची आम्हाला. बाळाची आठव झाली ती माय माऊली वेडी पिसी आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन हे प्रेमे सन्मानित केले. बुरुज बांधिला त्या कड्यावरी त्या साक्षाईच्या प्रेमाची आणि ऐकू येते कथा अजून तेथील त्या हिरकणी या बुरुजाची. पाहतो असा हिरकणीचा बुरुज जी माता बाळासाठी गड उतरून गेली तो हिरकणीचा कडा. राजाने त्या मातेला पुन्हा म्हटलं की माता ज्या कड्यावरून तू उतरलीस त्या कड्यावरून मला पुन्हा उतरून दाखव. त्यावेळेस त्या मातेच्या डोळ्यातून पाणी आलं, अश्रू आले. राजाने म्हटली की राजा ज्यावेळेस मी रात्रीचं तो कडा उतरले ना त्याच फक्त माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ दिसत होतं. आता फक्त मला हा कडा दिसतोय. कोणासाठी तर बाळासाठी. समोरची विटाचं बांधकाम केलेली जी खोली आहे त्या खोलीचं नाव आहे टंगसाळ. राजांना सोनं चांदी अशी कोणी कॉईन्स राजमुद्रा शिवराय होऊन त्या खोलीत छापली जायची. म्हणजे त्या काळाचा तो छापखाना होता. राजांची राजमुद्रा या अष्टकोणी होती. या राजमुद्रेवरती काय लिहिलं होतं की प्रदीप चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनोसैष मुद्रा भद्राय राजती. म्हणजे या राजमुद्रेचा अर्थ आहे की प्रतिपदेचा चंद्र जसा हा कलेने वाढतो तसं शहाजींचं पुत्र शिवाजीराजे शिवाजी महाराजांचं हे राज्य कलेप्रमाणे वाढत जाऊ असं या राजमुद्रेचा अर्थ. आपल्या समोर जे गोलाकार बुरुज दिसतात 2 मजले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात असे एकारेक एक असे 7 मजली होती. या बुरुजांच्या दोन्ही साईडला मखमली गोंड्याचे फुलदाणी लावलेले छोट्या छोट्या विंडोज असतात का त्या विंडोजमध्ये एक पंथ्यांचा उजेड. 7 मजली मनोरे अंधारात पंथ्यांचा उजेड. पंथ्यांच्या उजेडात 7 मजली मनोरे यांचं दृश्य कसं वाटत असेल याची कल्पना करा. याला विजयस्तंभ म्हटलं. राजे
कोणताही गड जिंकून आले की यांच्या 7व्या मजल्यावर मोठा भगवा ध्वज फडकवला. या गडाच्या आजूबाजूच्या गाववाड्यांमधल्या लोकांना कळायचं की या दोन्ही बुरुजासारखा तिकडे एक छोटा बुरुज आहे. ती राजांची बाल्कनी, राजांचं निवांतपणे बसण्याचं ठिकाण, ज्याला आपण संच किंवा गॅलरी म्हणतो. आता समोर आयताकृती खड्डा आहे का, कॉर्नरला कोपऱ्यात एक उभा मार्ग आहे. त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत. अंडरग्राऊंडमध्ये 10 बाय 10 रूम्स आहे. गुप्त खलबतखाना. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे गाववाड्यांचे किंवा गड किल्ल्यांच्या बातम्या राजांना या गुप्त खलबतखान्यात आणून सांगत. म्हणूनच या खोलीला चेंबर्स ऑफ सिक्रेट डिस्कशन, एका कडेने ऐकलं दुसऱ्या कडेला ऐकू नये म्हणून ते बोलायला. आपण पाठीमागून जोरदार जे म्हणायचं आहे ती ललकार अशी दिली आहे की महाराज प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव. माता की जय. धर्म की जय. गोष्टधारी हत्तींच्या अंबरात बसून राजांची मिरवणूक त्या जगदीश्वर मंदिरापर्यंत गेली होती. म्हणून याच मार्गाला आपण राजमार्ग असं म्हटलंय की राजांच्या राज्याभिषेकाची जागा. ज्या गेटमध्ये आपण याच्यावरती 32 पायऱ्या जाण्यासाठी याच्यावरती नागारे तुथारे चौघडे वाजले, पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे. म्हणून या गेटला नगारखाना असं म्हणतात. After this wonderful information about Raigad, we headed towards the Holy Mahal and the marketplace. पण आज जाऊन बघूया की आतमध्ये कसं काय आर्किटेक्चर आहे ते. ते जो पॉइंट बघताय तो आहे टकमक टोक. आता आपल्याला तिकडे जायचंय. The path towards Takmak Tok is looking very safe, but just imagine if there were no railings on both the sides. Yeah, now that would have made some difference. Takmak Tok was famously known for punishing the criminals by pushing them down the hill after tying them in a gunny bag. It started raining heavily while we were heading towards the mandir. Let's take darshan of Jagdishwar Mandir and Samadhi of Chhatrapati Shivaji Maharaj.
नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत कदम तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर दॅट्स माय लाईफ. आम्ही आहोत रायगड किल्ल्याबद्दल थोडं सांगायचं म्हणजे रायगड किल्ला हा रायरीचा डोंगर होता, ज्याला घडविलं आपल्या महान आर्किटेक्ट शिवाजी महाराजांच्या वेळेचे महान आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकरांनी रायगड किल्ल्यामध्ये. या किल्ल्याला बांधायला जवळजवळ 14 वर्ष गेली. या किल्ल्यासाठी त्या हिरोजी इंदुलकरांनी आपली जमीन देखील गहाण ठेवली, इवन विकली पण. तर महाराजांनी खुश होऊन हिरोजी इंदुलकरांना विचारलं, नक्की तुम्हाला काय हवं या किल्ला एवढा उत्कृष्टपणे हा किल्ला बांधला त्याबद्दल. तर हिरोजी इंदुलकरांनी बिलकुल काही न मागता फक्त एकच गोष्ट मागितली की जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव असू द्या, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिराचं दर्शन घ्यायला आत जाल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या पायरीवर पाऊल ठेवाल आणि माझ्यासाठी ते खूप मोठं सौभाग्य असेल. तर अशी माणसं होती त्या टायमाची. जगदीश्वराचं मंदिर, या पाठीवर तुम्ही वाचू शकता, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मित्रांनो, स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर तुम्ही नक्की या. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांच्या वास्तव्याने धन्य झालेली या भूमीवर. आम्ही आता रोपवेच्या साईडला झालोय. रोपवेने आम्ही आता खाली जाणार आहोत. तर आपण आता रोपवेचा नजारा बघूया, रोपवेमधून कसं रायगड दिसतं ते. I hope you all liked the information I shared about Raigad Fort in English, and if you liked this video then please like, share and subscribe to my channel That's My Life. Thank you everyone. Please take care.